पिस्तुल्या फॅन्ड्री या सिनेमामुळे राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घालणारा दिग्दर्शक नागराज मंजुळे सैराट सिनेमामुळे अवघ्या भारतीय प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला. त्याने आपल्या प्रत्येक सिनेमामध्ये छोटी भूमिका साकारलीच होती. मात्र नाळ या सिनेमात त्याने मुख्य भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. नुकतंच एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने नाळ या सिनेमाविषयी महत्त्वाचा खुलासा केला. नाळ या सिनेमाची कथा माझ्या आयुष्याशी देखील मिळती जुळती असल्याचं नागराज म्हणाला. नाळ या चित्रपटातील चैत्याप्रमाणे मला देखील दत्तक दिलं होतं, अशी माहिती नागराज याने या मुलाखतीमध्ये दिली. जेव्हा मला हे सत्य समजलं तेव्हा मी थोडा मोठा होतो आणि ही बातमी अचानक न समजल्याने मला फारसा धक्का बसला नाही. परंतु नाळची कथा माझ्या आयुष्याच्या कथेपेक्षा वेगळी असल्याचं नागराजनं यावेळी अधोरेखित केलं. सुधाकर रेड्डी यंकट्टीचं दिग्दर्शन असलेल्या नाळ या सिनेमाला अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद मिळाला. यातील छोट्या चैत्यानं सर्वांचीच मनं जिंकली. नागराजच्या भूमिकेचं देखील खूप कौतुक झालं. नागराज सध्या त्याचा आगामी बॉलिवूड सिनेमा झुंडमध्ये व्यस्त आहे. नुकतंच या सिनेमाचं चित्रीकरण संपलं असून या सिनेमात अमिताभ बच्चन काम करत आहेत. या व्यतिरिक्त नागराज सोनी मराठी वाहिनीवर कोण होणार करोडपती या मराठी रियालिटी शोचं सूत्रसंचालन करणार आहे. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.